कैमरा के सामने, टीवी कैमरा के सामने कितना लाए हो? अच्छा, लाओ लाओ, और ऐसे कुर्ते में रख देते हैं। टीवी पे देखा कि नहीं देखा आपने? और चेहरा कितना भोला भाला था, ऐसा लगता था ये तो रोज की आदत वाले लगते हैं। और कुछ लोग तो टीवी के सामने कह रहे हैं इतना कम क्यों लाए? तो कहता है दूसरे थोड़े दिन के बाद दूंगा, तो कहते हैं कि जल्दी करना। एक और कह रहा है कि भाई मुझे तो दिया लेकिन थोड़ा उनको भी दे दो, थोड़ा संभालना पड़ेगा। नमस्कार, मी प्रशांत कदम। अवघ्या 10 वर्षापूर्वी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये जाऊन जाहीर सभेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत होते, ज्यांच्या विरोधात पश्चिम बंगालच्या भाजपने स्टिंग ऑपरेशन करून त्यांचा पैसे स्वीकारतानाचा व्हिडिओ थेट रिलीज केलेला होता, त्याच व्यक्तीला आज पश्चिम बंगालमध्ये भाजपनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी 10 वर्षापूर्वी जाहीर सभेत नाव घेऊन त्यांना भ्रष्टाचारी ठरवलेलं होतं, त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे। म्हणजे याच्यामध्ये पराभव नेमका कोणाचा होतोय? 10 वर्ष ज्यांच्या विरोधात भाजप लढली त्या तृणमूल काँग्रेसचा पराभव होण्यापेक्षा सामान्य माणसांचा हा पराभव अधिक आहे, ज्यांना पंतप्रधान मोदी ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हटल्यानंतर या देशाचं राजकारण बदलेल असं वाटलेलं होतं। आजवर एकही असं उदाहरण नाही आहे की 2014 नंतर ज्यांच्या विरोधात भाजपनं भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे, उलट नंतर सन्मानानं आपल्या पक्षामध्ये घेतलेला आहे आणि अनेकांना तर मुख्यमंत्री केलेला आहे। आणि हा आकडा जो आहे तो किती आहे? शुवेंदू अधिकारी हे 7वे मुख्यमंत्री ठरलेले आहेत की जे इतर पक्षातून येऊन मोदी शहांच्या काळामध्ये भाजपचे मुख्यमंत्री बनलेले आहेत। म्हणजे ज्यांच्या विरोधात आपण भ्रष्टाचाराचे आरोप करतो, ज्यांच्या विरोधात भाजपचे नेते कार्यकर्ते त्वेषानं काहीतरी लढाई लढतात, तेच नेते नंतर त्यांचे मुख्यमंत्री म्हणून येऊन बसतात। तर याच्या पुढे मला असं वाटतं की भाजपच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या अंधभक्तांनी एखाद्या विरोधी पक्षनेत्याबद्दल बोलताना थोडीशी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण न जाणो उद्या पुन्हा हाच नेता जो आहे तो त्यांच्या पक्षाच्या जवळ आल्यानंतर त्यांचाच मुख्यमंत्री म्हणून येऊ शकतो। आणि हा आता एक पॅटर्न बनलेला आहे, जे मी तुम्हाला यादी वाचून दाखवतो। हेमंत बिश्वा शर्मा आसामचे मुख्यमंत्री आहेत, ते 2015 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले। सम्राट चौधरी आत्ता भाजपचे मुख्यमंत्री बनलेले आहेत बिहारमध्ये, ते आधी होते RJD मध्ये आणि 2017 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। प्रेमा खांडू अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी 2016 मध्ये काँग्रेस सोडली, ते भाजपमध्ये आले। त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी 2016 मध्ये काँग्रेस सोडली, भाजपमध्ये आले। मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग 2016 मध्ये काँग्रेस सोडली, भाजपमध्ये आले। आणि एक उदाहरण थोडंसं जुनं आहे, ते आहे अर्जुन मुंडांचं, जे JMM सोडून भाजपमध्ये आले आणि मुख्यमंत्री बनलेले होते। इतकी लांबलचक यादी आहे। आणि त्यामुळं जर तुम्हाला उद्या कोणी प्रश्न विचारला की सर्वात चांगली वॉशिंग मशीन कुठली आहे, तर ती व्हर्लपूल किंवा सॅमसंगची नाही आहे, तर ती आहे भाजपची। कारण ज्यांच्या विरोधात ते आरोप करतात त्यांना पुन्हा आपल्या पक्षामध्ये घेऊन त्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल क्लीन चिट देतात। म्हणजे भ्रष्टाचाराची व्याख्याच पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या राजकारणानं बदलून टाकलेली आहे। जोपर्यंत एखादा नेता विरोधात असतो तोपर्यंतच तो भ्रष्टाचार असतो, ज्या क्षणी तो भाजपच्या कामाचा येतो, उपयुक्त ठरतो भाजपला, त्या क्षणी त्याचा भ्रष्टाचार जो आहे तो नाहीसा होतो। इनका मकसद कोई काला पैसा ढूंढना है, मनी लॉन्ड्रिंग ढूंढना नहीं है। आज से 10 साल पहले प्रधानमंत्री जी ने खुद अपने भाषण में शुवेंदु अधिकारी के खिलाफ भ्रष्टाचार के आरोप लगाए थे, संगीन आरोप लगाए थे। कोई देश का प्रधानमंत्री अगर किसी के खिलाफ संगीन आरोप लगाए तो छोटी बात नहीं है। ऐरे गहरे ने आरोप नहीं लगाए थे, बीजेपी के किसी स्पोक्सपर्सन ने आरोप नहीं लगाए थे, बीजेपी के किसी छोटे नेता ने,
प्रधानमंत्री, भारत के प्रधानमंत्री ने शुवेंदु अधिकारी के खिलाफ आरोप लगाए थे। आज प्रधानमंत्री जी खुद उन्हें सीएम की शपथ दिला के आए हैं अपने हाथ से। अमित शाह जी ने हेमंत बिश्व शर्मा के खिलाफ भ्रष्टाचार के संगीन आरोप लगाए थे, उसको इन्होंने असम का मुख्यमंत्री बना दिया। अजीत पवार के खिलाफ प्रधानमंत्री जी ने खुद भ्रष्टाचार के आरोप लगाए थे, उसके 6 दिन के अंदर उसको महाराष्ट्र का उप मुख्यमंत्री बना दिया। शुवेंदु अधिकारी के खिलाफ ईडी नहीं जाएगी, ईडी संजीव अरोड़ा के खिलाफ जाएगी। हेमंत बिश्व शर्मा के खिल को गिरफ्तार नहीं किया जाएगा, गिरफ्तार केजरीवाल को किया जाएगा। अजीत पवार को गिरफ्तार नहीं किया जाएगा, गिरफ्तार मनीष सिसोदिया। क्यों? उन्होंने सबने बीजेपी ज्वाइन कर ली। तो इनका मकसद देश से भ्रष्टाचार दूर करना नहीं है, इनका मकसद मनी लॉन्ड्रिंग रोकना नहीं है, इनका मकसद केवल और केवल दूसरी पार्टियों के नेताओं को तोड़ के बीजेपी में शामिल करवाना है। आज पंजाब के अंदर इनके पास चुनाव लड़ने के लिए, खड़े करने के लिए नेता नहीं है, इसलिए दूसरी पार्टियों को तोड़ तोड़ के अपनी पार्टी में शामिल कराने की कोशिश कर रहे हैं। म्हणजे ज्यांच्या विरोधात तुम्ही इतके आरोप केले, शारदा स्कॅम, चिटफंड स्कॅम यासारखे आरोप केले, लोकांचे पैसे बुडवल्याचा आरोप केला, त्या सगळ्या भ्रष्टाचाराचं भाजपच्या मध्ये आल्यानंतर नेमकं काय झालं? आणि मुळामध्ये अशा लोकांना मुख्यमंत्रीसुद्धा बनवावं लागतं ही तर अजून पुढची गोष्ट। म्हणजे जर तुमचा पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष आहे, तुमचं 22 राज्यामध्ये सरकार आहे, तुमचं केंद्रामध्ये मजबूत सरकार आहे, तर किमान अशा लोकांना म्हणजे सत्ता आल्यानंतर तुम्हाला तुमच्याच पक्षातले नेते सापडत नाहीत आणि तुम्हाला बाकीच्याच लोकांना सत्तेत घेऊन त्यांना मुख्यमंत्री बनवावं लागतं, याच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे? आज जेव्हा शुवेंदु अधिकारी शपथ घेत होते त्यावेळी ज्या ज्या लोकांनी शुवेंदु अधिकारी यांच्या विरोधात भाजपमध्ये असताना कार्यकर्ता म्हणून त्यांच्याशी लढाई केली, त्या सगळ्यांना आज नेमकं काय वाटत असेल हा खरं तर प्रश्नच आहे। शुवेंदु अधिकारी हे तृणमूल काँग्रेसमध्ये असताना ममता बॅनर्जी यांचे अत्यंत जवळचे आणि कट्टर समर्थक होते। मी जसं मगाशी सांगितलं 2021च्या आसपास ते 21च्या निवडणुकीच्या आधी ते तृणमूल सोडून भाजपमध्ये आले। आता त्यांची हिस्ट्री काय आहे बघा, आणि जी आत्ता भाजपकडून अधिक सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। 30 वर्षांपेक्षा जास्त काळ ते या राजकारणामध्ये आहेत आणि 2 वेळा ते लोकसभेचे खासदार म्हणून सुद्धा निवडून गेलेले आहेत, 3 वेळा ते आमदार आहेत। याच्याशिवाय गेल्या टर्ममध्ये 2021 ते 26 या काळामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं होतं। तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना पराभूत करणारे शुवेंदु अधिकारी होते। यावेळी तर त्यांनी भवानीपूर मतदारसंघामधून सुद्धा ममता बॅनर्जी यांचा पराभव केलेला आहे। म्हणजे ममता बॅनर्जी आमदार सुद्धा बनू शकलेल्या नाही आहेत। 15,000 मतांनी शुवेंदु अधिकारी यांनी त्यांना पराभूत केलेलं आहे। तर ही सगळी बॅकग्राऊंड आहे त्यांची। आणि अर्थातच मोदी शहांसाठी हे असे लोक जे आहेत ते जास्त नंतर कामाचे येतात। म्हणजे हिमंत बिश्वा शर्मा यांना लगेच मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, तिथं पहिल्यांदा सर्बानंद सोनोवाल जे भाजपचे होते त्यांना मुख्यमंत्री केलं आणि नंतर मग हिमंत बिस्वा शर्मा। खरं तर या हिमंत बिस्वा शर्मा यांच्या विरोधात सुद्धा थेट भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले होते। अमित शहा हे जाहीरपणे याच्याबद्दल बोलताना किती अवघडलेले होते याचे व्हिडिओ तुम्हाला आज समाज माध्यमांच्यावरती अनेक उपलब्ध होतील। त्यामुळं हा मुख्यमंत्री निवडीचा जो पॅटर्न आहे तो नेमकं काय सांगतो? म्हणजे भाजपमध्ये बघा की जे मूळचे मास लीडर्स होते आणि ज्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व बनवलेलं होतं, त्या शिवराजसिंग चौहान, वसुंधरा राजे, रमण सिंग यांना पद्धतशीरपणे बाजूला सारण्यात आलं आणि भजनलाल शर्मा, मोहन शर्मा ज्यांची नावंसुद्धा आज आपल्याला माहिती नाही आहेत, ती मध्य प्रदेश आणि राजस्थानचे मुख्यमंत्री होऊन बसलेले आहेत। गुजरातच्या मुख्यमंत्र्याचं नाव भूपेंद्र पटेल आहे का अजून काय हे आपल्याला पटकन आठवत पण नाही, अशा पद्धतीची स्थिती करून ठेवलेली आहे। म्हणजे आत्ताच्या काळामध्ये जर तुम्ही देशातल्या मुख्यमंत्र्यांवर नजर टाकली तर योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस हे 2च नेते असे आहेत की जे मूळचे भाजपचे आणि त्यातही त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्व थोडंफार उरलेलं आहे। अर्थात याच काळामध्ये म्हणजे मोदींच्याच काळामध्ये त्यांना हे पद मिळालं असल्यामुळं पुन्हा त्यांचा स्वतःचा जो बाणा आहे तो अजून त्यांच्यासमोर किती टिकतो हा एक वेगळा प्रश्न आहे। पण ही सगळी परिस्थिती आहे। आणि मग बाकीच्या पक्षांमधलं जे कार्यकर्ते आहेत, जे नेते आहेत, तेच तुमच्यासाठी टॅलेंट पूल बनलेलं आहे का? तुम्ही तुमच्या पक्षामध्ये अशा पद्धतीचे नेते तयार करू शकत नाही का की जे
तुमचे मुख्यमंत्री बनू शकतील, तुम्हाला केवळ दुसऱ्याच पक्षाच्या नेत्यांची गरज का पडती? आणि म्हणून जेव्हा उद्या पंतप्रधान मोदी एखाद्या नेत्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करतील तर त्याला तुम्ही फार सिरियसली घेऊ नका. कदाचित त्यांच्या एकूण पॉलिसीनुसार ते भविष्यातला त्यांचा मुख्यमंत्री शोधत असतील. HR पॉलिसी जी असते एखाद्या पक्षाची, त्यानुसार कदाचित ही BJPची पॉलिसी जी आहे ती आत्ता बनलेली आहे, ज्याच्यामुळे त्यांना हे असे नेते आपले मुख्यमंत्री म्हणून लागतात. किती जुने व्हिडिओ आहेत शुवेंदू अधिकारी यांचे, हे तुम्हाला नेटवरती लगेचच कळेल की ज्याच्यावरती भाजपनं स्वतः आरोप केलेले होते. आणि जर आत्ताच्या सगळ्या स्थितीमध्ये म्हणजे 21 राज्यामध्ये भाजपची 21 राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्यापैकी जवळपास 6 ठिकाणी त्यांना स्वतःच्या पक्षातला मुख्यमंत्री जो मूळचा त्यांचा आहे तो सापडत नाही, तो दुसऱ्या पक्षातनं आणावा लागतो. आणि त्यातही ज्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच लोकांना नंतर या खुर्चीवरती बसवावं लागतं. तर मग ना खाऊंगा ना खाणे दूंगाचं नेमकं काय झालं? भ्रष्टाचार संपवणार होतात तुम्ही, या देशात वेगळं राजकारण आणणार अशी आश्वासनं, असं चित्र दाखवत होता, पण नेमकं बदललं काय? इकडून तिकडून जर पुन्हा तेच लोक सत्तेत असणार असतील, तेच लोक मुख्यमंत्री बनणार असतील, तर पश्चिम बंगालच्या राजकारणासाठी नेमकं काय बदललं? जर तृणमूल काँग्रेसमध्येच तयार झालेला एखादा नेता आज सत्तेवरती आहे, महाराष्ट्रामधली उदाहरणं तुम्ही बघा. आज भाजपच्या यादीमध्ये जे मंत्री दिसत आहेत, जे इतके सगळे तुम्हाला आजूबाजूला नेते दिसतात, हे कधी काळी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये असताना हेच सत्तेमध्ये होते. त्यांनाच घेऊन जर तुम्हाला सरकार चालवायचं असेल, राजकारण करायचं असेल, तर मग तुम्ही कसलं राजकारण बदललं, हा प्रश्न विचारण्याची वेळ सामान्य लोकांच्यावरती आलेली आहे. आणि मुळात ही सगळी नैतिकतेची जी चादर आहे ती शेवटी सामान्य लोकांना सांभाळत राहावी लागते. राजकारण्यांना मात्र त्याचं काही उरलेलं नाही आहे. आणि त्यातही आता हा कॉन्फिडन्स मोदी शहा यांच्या भाजपला आलेला आहे की आपण काहीही करो, जनता आपल्याला काही प्रश्न विचारणार नाही, आपल्यासोबतच आहे. आणि म्हणून इतक्या उघडपणे आता हे अशा पद्धतीचं राजकारण ते करू शकतात. तुम्हाला ही निवड पटते का? पश्चिम बंगालमध्ये शुवेंदू अधिकारी यांच्या मुख्यमंत्री होण्याबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.